नमस्कार, मी दीप्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. हिंदू धर्मामध्ये दिव्याला मांगल्याचं आणि शुभकार्याचं प्रतीक मानलं जातं. कोणत्याही कार्याची शुभारंभ करताना दिवा लावून देवाची प्रार्थना केली जाते. अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा हा दिवा मांगल्याचं प्रतीक आहे. मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यात नेहमी नांदावी यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन केले जाते. त्यामुळे देवांची कृपा आपल्यावरती राहते आणि आयुष्यातील अंधकार दूर होऊन आयुष्य प्रकाशाने उजळते व घरामध्ये सुखशांती राहते. यंदा दीप अमावस्या म्हणजेच आषाढी अमावस्या ही 4 ऑगस्टला आहे. तसेच अमायाम पितृदेवता म्हणजेच अमावस्या हा पितरांचा दिवस आहे. या दिवशी पितरांच्या नावाने स्नान, दान, पूजा केली जाते. या दिवशी पवित्र नदीत स्नान केलं जातं. जर तसं पॉसिबल नसेल तर पाण्यामध्ये गंगाजल टाकून घरामध्ये स्नान केलं जातं. या दिवशी पितरांसाठी तर्पण, अन्नदान, पितरांना जल अर्पण करतात तेव्हा देवाची पण कृपा आपल्यावर प्राप्त होते. या दिवशी आपल्या पितरांच्या नावाने घरामध्ये दक्षिण दिशेला एक दिवा लावावा. तसेच संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावावा. यामुळे पितरांचा आशीर्वाद आपल्याला भेटतो. या दिवशी पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल तसेच काळे तीळ टाकून सूर्याला जलार्पण करायचं आहे. तसेच या दिवशी शिवालयात जाऊन शिवलिंगवरती काळे तीळ टाकून पितरांच्या नावाने शिवलिंगवर जलार्पण करायचं आहे. या दिवशी पितरांच्या नावाने आपल्याला एखादं झाड मंदिरामध्ये किंवा गार्डनमध्ये लावायचं आहे. या दिवशी जेवढं जमेल तेवढं आपल्याला दान करायचं आहे, ब्राह्मणांना जेवण द्यायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही आषाढी अमावस्या साजरी करून पितरांचा आशीर्वाद प्राप्त करू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन नक्की कळवा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू एका नवीन विषयावरती. तोपर्यंत धन्यवाद.